अब लोकल कम्युनिटी से भी एंगेजमेंट होगी आसान। अब मिलेंगे इजी टेम्पलेट पोस्टर एडिटिंग टॉक इंडिया ऐप के साथ, जो कि एंड्रॉइड फोन पे अवेलेबल है, वो भी बेहतरीन फीचर्स के साथ, जैसे सिटी, स्टेट, इंडियन न्यूज की डेली अपडेट्स मिलेंगी मल्टीपल लैंग्वेज में। साथ ही कम्युनिटी एंगेजमेंट ग्रुप मिलेगा, जिसमें लोकल बिजनेस न्यूज, साथ ही खुद का ग्रुप भी क्रिएट हो सकता है। स्विच आवर ग्रुप भी है, जिसमें डेली कोट कर सकते हैं और भी बहुत कुछ मिलेगा टॉक इंडिया ऐप के साथ। तो आज ही डाउनलोड कीजिए। रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीने भाजपचा बालेकिल्ला या लोकसभा निवडणुकीत ढासळेल असा मला विश्वास आहे, असे मत काँग्रेसचे मेंबर व राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत मत व्यक्त केले। सुषमा अंधारे तसेच यावेळी अभय छाजेड, पुण्याच्या माजी महापौर कमलताई व्यवहारे, शशी बनसोडे, रोहन थोरात, अंकुश काकडे, नितीन भैया कदम यांचे सह भीम शक्ती संघटनेचे पुणे येथील शहराध्यक्ष रतन शिलगिरी, उपाध्यक्ष प्रज्ञावंत गायकवाड, युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विजय हिंगे, अजय जानराव, विजय ओव्हाळ, जिल्हा सरचिटणीस आदिनाथ कांबळे, कुणाल भोसले यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुले 2 नंबर प्रेस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची प्रचार सभा या ठिकाणी होत आहे। या प्रचार सभेला उपस्थित काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माझे मित्र सन्माननीय अभय छाजेडजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अंकुश काकडेजी, शिवसेनेचे नेते सन्माननीय ओसवालजी, महिला नेत्या माजी महापौर सन्माननीय कमलताई व्यवहारे, मंचावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आप, भीमशक्ती आणि इतर महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, आत्ताच मुंबईच्या माजी महापौर सन्माननीय निर्मलाताई प्रभावळकर यांचं अत्यंत प्रभावी असं भाषण आपण ऐकलं। अंकुश काकडे यांनी सांगितलं की आजच्या या व्यासपीठावर 4 माजी महापौर आहेत। निर्मलाताई प्रभावळकर 1, मी दुसरा, अंकुशराव काकडे 3रे आणि आमच्या कमलताई 4थ्या। वंदनाताई पण येत आहेत आता। ही माजी महापौरांची सभा आहे असं वाटतं। अत्यंत धाडशी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघत होतो ते रवींद्र धंगेकर मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की हा भाजपचा बालेकिल्ला आहे। भाजपशिवाय इथे दुसरा कोणी निवडून येऊ शकत नाही, परंतु धंगेकरांनी या ठिकाणी आमदारकीची निवडणूक लढवून ज्यांचा बालेकिल्ला होता तो संपूर्णपणे ढासळून टाकलेला आहे। आणि आता सुद्धा लोकसभेच्या ह्या निवडणुकीमध्ये धंगेकर हे पुन्हा एकदा भाजपाचा हा अभेद्य किल्ला ढासळल्याशिवाय राहणार नाही
असा मला स्वतःला विश्वास आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.